वेलकम एव्हरीबडी. आज मी मनोज शिंदे, बॉस्टन. मी मराठी USA चॅनलवरनं बोलत आहे. आपल्या बरोबर आज आपले युवराज संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरचे आहेत आणि ते आज आपल्याला मराठा आरक्षणाबद्दल माहिती देणार आहेत. पॅटर्न असा असणार आहे की राजे थोड्या वेळ बोलणार अगोदर आणि मग त्यानंतर निरंजन टकले साहेब प्रश्न विचारतील आणि दर्शक सुद्धा प्रश्न विचारतील त्यावर. राजे, तुम्ही सुरू करा. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना माझ्या युएसच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना माझ्या मनापासून शुभेच्छा. मी फार टू रिच इन टाइम somehow I could make it. आता मी एवढं टाइमशीर नसतो पण आज पोहोचू शकलो. ऐकू येतं ना आवाज? येस येस व्यवस्थित. येस व्यवस्थित. मराठा रिझर्वेशन, मराठा आरक्षण याची पार्श्वभूमी मला जर असं आपल्याला सांगायची. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य नुसतं मराठ्यांचं नव्हतं. ते स्वराज्य 18 पगड जात 12 बलुतेदाराचं होतं. आणि बरोबर 200 वर्षांनंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज करवीर संस्थानचे, जे माझे पंजोबा आहेत, राजश्री शाहू महाराजांनी त्यावेळी बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं. त्या बहुजन समाजामध्ये अनेक जाती आहेत, ST, SC, OBC आणि त्याच्यात मराठा समाजाचा सुद्धा समावेश होतो. आता ह्या दोन्ही राजांनी का स्वराज्य निर्माण करत असताना, एकाने बहुजन समाज निर्माण करत असताना, जे लोक वंचित आहेत, जी लोक डिप्रेस्ड आहेत, जी ऑप्रेस्ड आहेत, या लोकांना न्याय देण्याची भूमिका या दोन महापुरुषांनी केली. कालखंड वेगळा होता, त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती, त्याच्यानंतर 1902 ची परिस्थिती वेगळी होती आणि आरक्षण दिल्यामुळं हा सगळा विषय सुरू झाला. इन द मीन टाइम बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा इच्छा होती की मराठा समाजाला मुख्य प्रवाहामध्ये बहुजन समाजामध्ये आरक्षण द्यायला पाहिजे होतं. पण आपल्यातले ठराविक लोक त्यांना वाटलं की आपण 96 कोळी मराठा आहोत आणि मग आपण का OBC लावून घ्यायचं टॅग, OBC अदर बॅकवर्ड कास्ट, आणि म्हणून ते आरक्षण लावून स्वतःला घेतलं नाही. आणि वाय कन्सिडर्ड ॲज ऑप्रेस्ड, वी आर फायटर्स, असं तो भूमिका होती. मान्य करू आपण, त्याचं काही चुकीचं नाही. पण इन द मीन टाइम जशी लोकसंख्या वाढत गेली तसं मराठा समाजातल्या ज्यांची 10 एकर जमीन होती ती एका घरात 5 कुटुंब झाली. तर त्याच्यामुळे पर होल्डिंग लँड सुद्धा जिथं 10 एकर असायची तिथे 0.5 किंवा 1 किंवा 2 एकर्स असे झाले. तर ते घर चालू शकत नव्हतं आणि त्याच्यामुळे पॉवर्टी वाढली. आणि आपले लोक म्हणा, जसं जैन समाज आपण कौतुक करतो, लिंगायत समाजाचं कौतुक करतो, छोट्या छोट्या जागेत त्यांनी चांगला धंदा उभा केला, व्यावहारिक झाले, व्यवसाय उभा केले, तसं मराठा समाजाने केला नाही. आणि म्हणून आज 80% हा मराठा समाज आजही बिलो पॉवर्टी लाईन किंवा गरीब आहे. तर माझा जो लढाई एक शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचं भविष्य या नात्याने माझा लढाई की आपण ह्या बहुजन समाज एकत्र आणू. आज तुम्ही कसं आहे तर पूर्वी कसं एक छोटं म्हणजे मोठं कुटुंब असायचं आणि एकरेज भरपूर होतं. मग त्याच्यात आता बायफर्केशन होत गेल्यामुळं होल्डिंग 10 एकर होती ती होल्डिंग आता नुसतं काहीतरी 1-2 एकर 1 एकरवर आली आहे. आणि पूर्वीपासून मराठा समाज, जसं लिंगायत समाज असेल, जैन समाज असेल, दे एंटर इन टू बिझनेस. आपले लोक बिझनेसमध्ये उतरले नाही, तिथंच राहिले. आणि त्याच्यामुळं अडचण अशी झाली की गरिबी वाढत गेली, बिलो पॉवर्टी लाईन मध्ये आले. आणि म्हणून आज 80% मराठा समाज हा फार गरीब आहे. म्हणून माझा लढा काय की टू गेट देम इन अंडर वन प्लॅटफॉर्म. आता अंडर वन प्लॅटफॉर्म म्हणजे शिवाजी महाराज, शाहू महाराजांची इच्छा काय होती, एक छताखाली सगळे कास्ट, म्हणजे हे म्हणणं चुकीचं आहे पण ऑल दिस कास्ट शुड कम अंडर वन बेल्ट. आज तुम्ही जर खानदेशला गेला, मराठवाडा गेला, विदर्भाला गेला की तिथं जातीचं बोललं जातं. म्हणजे हा दलित जातीचा आहे, हा मराठा जातीचा आहे, हा याला आरक्षण आहे, ह्यांना आरक्षण आहे. म्हणजे इट इज टू मच ऑफ एक्स्ट्रीमिझम, जे आपल्या कोल्हापूर साईडला नाही आहे, जे तुम्हाला अमेरिकेत बसून ते लक्षात येणार नाही. पण हे सगळं कुठे ब्रेक व्हायला पाहिजे. तर पूर्वीचं जर स्ट्रॅटा बघितला, शाहू महाराजांनी का आरक्षण दिलं की दे शुड कम अंडर वन अम्ब्रेला, वन ऑन वन प्लॅटफॉर्म.
आणि एकदा वन प्लॅटफॉर्म आले, ते एज्युकेट झाले, एम्प्लॉयमेंट मिळाली, तर मग ह्या कास्टिझम काही गोष्टी राहणार नाहीत. पण दुर्दैवाने काय झालंय, की आता हे कमी व्हायच्या पेक्षा जास्त वाढलंय. म्हणजे हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा आहे आणि म्हणून मग मराठा समाज म्हणतो ह्या दलित समाजांना हे मिळते. फार हे झाल्यामुळं मी या सगळ्यांना, माझा रोल काय, नॉट एज अ मराठा, माय रोल इज टू गेट ऑल दिस 18 जात 12 बलुते जात बहुजन समाज अंडर वन अम्ब्रेला. म्हणून ही माझी मुवमेंट सुरू झालेली आहे. मला वाटतं मी अनेक प्रश्न, जसं तुम्ही प्रश्न विचाराल, आय विल बी एबल टू आन्सर मच बेटर ऑन दॅट. धन्यवाद. म्हणजे तुम्ही हे जे सगळं त्याची पार्श्वभूमी सांगितलीत हे खूप त्या अर्थाने चांगलं झालं. आणि मी महाराष्ट्रात पत्रकारिता करताना म्हणजे मी मनोज सरांनी तेच म्हटलं होतं, की मी 697 आत्महत्या केलेल्या कुटुंबांमध्ये गेलो. त्यातले 656 मराठा समाजाचे शेतकरी होते. आणि फारच दारुण अवस्था ग्रामीण भागामध्ये विशेषतः तर खूपच आहे. मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे, की आता हा सगळा सुप्रीम कोर्टामध्ये विषय होता आणि मागासवर्गीय आयोगाने राज्याच्या मराठा समाजाला मागास म्हणून दर्जा दिलेला असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाने तो स्वीकारायला नकार दिला आणि खंडपीठाकडे ते घटना समितीच्या समोर ते पाठवून दिलं. तर हे का घडलं? इथं आता एक तर मागच्या वर्षीच्या, आता मी प्लस डिफरन्शिएट करत आहे. आय एम फॉर मराठा रिझर्वेशन अबोव्ह पॉलिटिक्स. तर मला जे दिसतं, हा तुमचा पॉईंट महत्वाचा आहे, की पूर्वी कोऑर्डिनेशन चांगलं असायचं बिटवीन दी लॉयर्स ऑफ दी मराठा कम्युनिटी अँड द लॉयर्स गिवन बाय दी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे असं रोहितजी असतील किंवा जे असेल, एजीची जबाबदारी अटॉर्नी जनरलची, ह्या सगळ्यांना कोऑर्डिनेट करायला. पण ते आता ह्यावेळी याच्यात कोऑर्डिनेट झालं नाही असं मला वाटतं. मी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना, अशोकराव चव्हाणांना सांगत होतो, की तुम्ही नुसतं मराठा संघटनेतील लोकांना एकत्र आणू नका, तुम्ही सगळ्या लॉयर्स टीम, ही न्याय प्रविष्ट लढाई आहे आणि ही काही रस्त्यावरची लढाई आता राहिली नाही. ती 58 रस्त्यावरची लढाई होती. तर त्यांनी कितपत सिरियसली घेतलं मला माहित नाही. आणि तसंच झालं की त्यांनी जे पोस्ट ग्रॅज्युएटचा जो विषय होता तिकडे त्यांनी लक्ष दिलं नाही, एज्युकेशनकडे. आणि त्यांनी नुसतं सांगत होते की व्हर्च्युअल हिअरिंग नको, ते फिजिकल हिअरिंग पाहिजे आणि आपला बेंच 3च्या ठिकाणी ते 5 बेंचकडे जायला, एवढा पॉईंट त्यांनी स्ट्रेस केला. आणि म्हणून कोर्टाने 5 बेंच देऊन टाकलं, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने 5 देऊन टाकलं. पण इकडे त्यांनी सांगितलं की एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंटला आम्ही इंटरिम स्थगिती 1 वर्षाची कधी देतोय. पण ते ह्याच्यामध्ये अडकून सगळं हा विषय गेला. म्हणजे आय वुड पुट इट इन सच अ वे की आपलं महाराष्ट्र सरकारचं आणि वकिलांचं बरोबर कोऑर्डिनेशन न झाल्यामुळं हा आपल्याला फटका बसला. आज मी पार्लमेंटला हाच विषय घेतला की 69% आज आरक्षण आहेच ना, म्हणजे तामिळनाडूमध्ये त्यांचं कसं कोर्टात विषय चालू आहे, किंवा ते जे डिटेलिंग मी आता बोलत नाही, किंवा 10% त्यांनी जो सुपर न्युमेररीच्या ह्याच्यानी जो दिलेला आहे, इकॉनॉमिकली बॅकवर्डचा, इकॉनॉमिकली बॅकवर्डचा ईबीएस दिलं, तर तो आज सुप्रीम कोर्टात आहे. मग आपलाच का उडवला अगोदर? उडवायचं असतं तर सगळ्यांनी. काय होतंय की म्हणजे सर्वसामान्य कुटुंबांमध्ये सुद्धा आता हाच म्हणजे मनात येणारा विचार येतो. आज जे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मराठा समाजामध्ये महाराष्ट्रात एक वातावरण निर्माण झालं की 50% मर्यादेपेक्षा 2% महाराष्ट्रात ऑलरेडी जास्त आहे एसबीसीचं आरक्षण. त्यापेक्षा जास्त 10% केंद्राने दिलेलं आहे इकॉनॉमिकली बॅकवर्ड कॅटेगरीमध्ये. आणि तामिळनाडू सारख्या राज्यात तर ऑलरेडी 69% एक्झिस्टिंग आहे. आणि मग असं असून सुद्धा या एकाही गोष्टीकडे सुप्रीम कोर्टाचं आपण ज्याला म्हणू लक्ष न वेधता सुप्रीम कोर्टाने याकडे दुर्लक्ष केलं आणि सरळ हे घटनापीठाकडे पाठवून दिलं. हे एवढं बरं केलं की रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी ते रद्द नाही केलं, निदान फक्त 2020 साठीच्या अंतरिम स्थगिती दिली ऍडमिशन्स आणि एम्प्लॉयमेंट मधली. पण मग हे ऍडव्होकेट जनरलनी भारताच्या सुप्रीम कोर्टाला खूप ठासून लक्षात आणून द्यायला हवं होतं की हे ऑलरेडी 50 पेक्षा जास्त एक्झिस्ट करतंय सगळीकडे. बरोबर, नाही बरोबर आहे. म्हणजे माझा पॉइंट असा आहे की ह्या लोकांनी त्याच्यासाठी 2 तिथे केस चालू होते. एक म्हणजे आपली आरक्षणाची चालू होती आणि आपली एसीबीसीची जो इश्यू होती ती चालू होती. तिकडे त्यांनी लक्षच दिलं नाही. दे वर ओनली कॉन्सन्ट्रेटिंग ऑन द मेन केस.
आणि वकिलांचं कोऑर्डिनेशन नसल्यामुळं आणि फिजिकल हिअरिंग नसल्यामुळं हे बरेच फटके बसले. कोर्टाने पहिलं काय घेतलं की 1 वर्ष इंटरिम जी ऑर्डर काढून मोकळे होऊन गेले ते, आणि ह्यांना 5 जणांचा बेंच पाहिला नाही ना, 5 जणांचा बेंच देऊन टाकू. पण इट वॉज अ डेंजरस व्हॉट एव्हर हॅपन. त्यामुळं महाराष्ट्राचे जे रिपरकेशन आता चालू आहेत ते फार वाईट आहेत आणि समाजाच्या दृष्टिकोनातून ते बरोबर नाहीये. जसं आता 10% ईडब्ल्यूएस सेंट्रलचं जे आहे. आरक्षण आहे ते ऑलरेडी सुप्रीम कोर्टात चालूच आहे हिअरिंग. हो. त्याचं हिअरिंग चालू आहे, त्यामुळे ह्याचं काही हिअरिंग नाही. हा आणि त्याच्यावर comparison स्टे नाहीये. हो, नाहीच आहे. इ- नाहीच आहे. रेझर्वेशन चालूच आहे सुप्रीम कोर्ट असून सुद्धा. हा. त्याच्यामुळे तुमचा पॉईंट व्हॅलिड आहे. तो आता मी आजच्या भाषणात सुद्धा मी किंवा तिथल्या मीटिंगमध्ये सांगितलं की सरकारने काय करायला पाहिजे, अजूनही हातात वेळ गेलेली नाहीये. तर महाराष्ट्रातले जे वकील आहेत ज्यांना हा केसेस माहित आहेत, प्लस तुम्ही टॉप लेवलचे वकील घेतलेत, त्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन व्हायला पाहिजे आणि त्याची एजीची जबाबदारी आहे. अटॉर्नी जनरलने ह्याच्यात लक्ष घालायला पाहिजे किंवा जे थोडा त्यांना इन्चार्ज केलाय त्याच्यात त्यांना ह्याच्यात घ्यायला पाहिजे. जसं आता उदाहरण मला आठवते की पूर्वीच्या ज्या सुप्रीम कोर्टच्या सुनावणीच्या मी न चुकता सगळ्या सुप्रीम कोर्टात गेलोय. तर तिथं हे 5-6 दिवस जेडीचे जे आपले जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आहे त्याचे सेक्रेटरी तिथं अगोदर यायचे, सगळ्यांना एकत्र सगळ्या वकिलांना घ्यायचे, कोऑर्डिनेशन मिटिंग व्हायच्या. यावेळी काही झालेलं नाही आणि म्हणून माझी विनंती होती आज की आपण सगळ्यांनी कोऑर्डिनेशन केल्याशिवाय पुढे आपण जाऊ शकणार नाही, नाहीतर महाराष्ट्रात फार वेगळं वळण लागेल. आणि जे शिवाजी महाराज शाहू महाराजांचं जे आपण समतेचं राज्य म्हणतो, वेर ऑल कास्ट प्ले एन इम्पॉर्टंट रोल टू गेट म्हणजे टू गेट टू वन लेवल, हे जर तुम्ही आणलं नाही फार वाईट म्हणजे दोन जातीमध्ये वाईट तेढ निर्माण होणार आहे. म्हणजे जाती विषमता कमी होणार नाही, ती उलट वाढणार आहे. आणि त्याची मला भीती आहे. स्पेशली पश्चिम महाराष्ट्रात मी म्हणणार नाही, पण खानदेश मराठवाड्यामध्ये फार आहे. जसं आपण म्हणता ना, इतके शेतकरी मराठा मुलं वारले, हे जाऊन दुसऱ्याचा खून करतील. सो सॉरी टू से, पण अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून सगळ्यात भीती मला त्याची आहे. आता म्हणजे यातलं म्हणजे जो खूप महत्वाचा विषय राहतो की अनेक विषयांमध्ये अशा वेळेला केंद्र सरकार इंटरव्हेन्शन करतं की कोविड-19च्या सगळ्या लिमिटेशन्सच्या काळामध्ये फिजिकल प्रेझेन्समध्ये हिअरिंग होऊ शकत नाहीये. फिजिकल प्रेझेन्स नसल्यामुळे कोऑर्डिनेशन त्यांच्यातलं तेवढं जे अदरवाईज कन्सॉलिडेटेड होऊ शकतं ते होत नाहीये. मग अशा वेळेला काहीतरी इंटरव्ह्यू करून ही हिअरिंग समजा आणखीन काही दिवस थांबवली असती, असा तडकाफडकी निर्णय होण्याऐवजी. आता सरकारने हायर बेंचकडे अपील केलेलं आहे की तुम्ही स्थगिती ठेवली ती उठवावी म्हणून. पण होप फॉर द बेस्ट. आता मला माहित नाही ते कसं जाईल, पण बरेच वेगळे आणि काही सोल्युशन्स आपण घेऊ शकतो. जसं एक ऑल्टरनेटिव्ह आलाय की सुपर न्यूमेररी. सुपर न्यूमेररी म्हणजे बऱ्याच जणांना आपल्याला काय वाटतंय की 50% आरक्षण ते SC, ST, OBC न जाते, 50% हे तुमचं जनरल कॅटेगरीला, ओपन कॅटेगरीसाठी आहे. म्हणजे 10% EWS सेंट्रल गव्हर्नमेंटने जे दिलंय दॅट इज हे 100% सोडून वर 10% आहे. ते सुपर न्यूमेररी म्हणतात, मराठीत अलौकिक म्हणतो आपण काहीतरी. तर ते पॅटर्न आपण महाराष्ट्रात इम्प्लिमेंट करू शकतो का, म्हणजे 12% घेऊन. त्याचा एक अभ्यास करायला लागले. अनेक अनेक ऑप्शन्स आहेत ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण परत कसं आहे, म्हणजे आय एम सेइंग द सेम थिंग, ते पॉलिटिकल इच्छाशक्ती पाहिजे आणि विथ द प्रॉपर कोऑर्डिनेशन ऑफ ऍडव्होकेट्स होणं गरजेचं आहे. आता हे जे मला एक विषय बोलायचा बिफोर आय फॉरगेट. दिस इज अगेन ऑफ रेकॉर्ड, म्हणजे आपण जे बोलावलंय, ऑल्दो इट इज युट्यूबवर आहे. माझी एक मनात इच्छा अशी होती, मी पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना बोललो होतो, अनेक मुख्यमंत्र्यांना बोललो होतो, ते कोणी धाडस करायला तयार नाही. माझं काय म्हणणं आहे, हे रिझर्वेशन का दिलं, आरक्षण का दिलं? आरक्षण का दिलं की तो माणूस ऑप्रेस्ड आहे, सप्रेस्ड आहे, तो वंचित आहे. ही नीड्स टू वन लेवल वेअर त्याच्या मुलाला एज्युकेट करताना त्याला काय त्रास होऊ नये, स्वतः एज्युकेटेड व्हावं. ही शिवाजी महाराजांनी नंतर शाहू महाराजांची ती इच्छा होती. आज
एका कास्ट मधला सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशनला सुद्धा ते आरक्षण मिळते. त्यामुळे ते हुशार झाले. माझं उलट असं म्हणणं आहे, एकदा आरक्षण मिळालं तुम्हाला, सेकंड टाइम तुम्ही घेऊ नये. म्हणजे असं माझ्या डोक्यात कल्पना आलेली, पण ते प्रॅक्टिकल होणार नाही, मलाही माहित आहे. आणि काय भारतात म्हणजे आता आपण हा मुद्दा मांडलात म्हणून माझा एक अनुभव तुम्हाला सांगायचा आहे हो, हो. की होतंय असं की सामाजिक दृष्ट्या आरक्षण असल्यामुळे आणि बरोबर. आतापर्यंत या आरक्षित समाजांना कायम दुय्यम आणि मागास आणि खालचे असं समजल्यामुळे हम्म. आर्थिक दृष्ट्या जरी प्रगत झाले किंवा शैक्षणिक दृष्ट्या जरी प्रगत झाले तरी त्यांच्या घरातल्या मुलाला किंवा मुलीला सून किंवा जावई म्हणून करायला तयार होत नाहीत. बरोबर. त्यामुळे सामाजिक दृष्ट्या त्यांना खालच्याच दर्जाचं लेखलं जातं हा, आणि घटनेने नेमकं सामाजिक आरक्षण म्हटल्यामुळे करेक्ट. ती पॅरिटी त्याच्यामध्ये निर्माण नाही होऊ शकत. म्हणजे थोडक्यात काय, हा शाहू महाराजांचा जो दृष्टिकोन होता, आता आरक्षणचा राहिलेला नाही. नाही राहिला, तो असफल झाला. हो, हो. तो म्हणजे असफल झाला. मी उलट आणि मी असं बोलायला गेलो एकदा सगळ्या वर्ष, पण ते कोण ते सिरियसली घेत नाही. तर तुम्ही बघितलं तर 50% ऑलरेडी आरक्षण त्यांना मिळते, 50% ओपन आहे. ज्यांना आरक्षण 50% मध्ये मिळते, शुड नॉट गेट इन टू द ओपन आरक्षण. परिस्थिती अशी आहे की आज SC ST OBCतले माणसं हुशार झालेत ना, आता ते ओपन मध्ये अपील करतात आणि दे गेट थ्रू. आणि मग ते ऑल्सो एन्जॉय द बेनिफिट्स ऑफ नदर 25%. म्हणजे ओपन कॅटेगरी 10-15%च राहतात. तर हे कोण, दिस इज सोशल स्टार्टर आणि डेमोक्रेसी आहे. पण त्याच्यामुळे ते बेनिफिट्स ते 50% आहेत, प्लस ते कंझ्युम 25% मोर. हे कॉम्प्लेक्स प्रश्न आहे ते, पण आपण ओपनली मला भाषणात बोलता येत नाही. हो हो. आज मला त्याचाच एक म्हणजे म्हणायचं आहे की आता हे जे 10% इकॉनॉमिकली बॅकवर्डचं म्हटलं आणि ज्याच्यामध्ये आता राज्य सरकार खरं तर तोही प्रयत्न करून पाहत आहे की त्यात मराठा समाजाला देता येईल का. आणि मग आता रिसेंटली काहीतरी 1,000-1,200 कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या अनाउन्समेंट केल्या त्या संदर्भाने. पण पुन्हा ओपन कॅटेगरीमध्ये कुठल्या समाज येतात याचं काही निश्चिती झालेली आहे का. कारण एका बाजूला राज्याचाच मागासवर्गीय आयोग म्हणतो की मराठा समाज हा मागास, आणि इथं ओपन कॅटेगरी म्हणजे या 10% ओपन मध्ये द्यायला लागल्यानंतर हे पुन्हा लॉजिक कोणी सांगायला नको की नाही तुम्ही तर मागास आहात, तर या 10% मध्ये पण नाही मिळणार. ते आता इतकं कन्फ्युजन आहे. तुम्ही कायदा केला, तुम्ही सोशल बॅकवर्ड आहे हो, आणि म्हणून तुम्हाला 12% 13% शासनाने कायदा करून आरक्षण दिलं, which was challenged in High Court, but High Court supported the आरक्षण. Now it has gone to the Supreme Court. काल अशोकराव चव्हाण म्हटले की जोपर्यंत ह्या आहे तोपर्यंत राहील, बघू आपण, पण आम्ही तोपर्यंत EWS 10% सेंट्रल गव्हर्नमेंटचं देऊ. ते जर 10% कंझ्युम केलं तर तुम्ही तुमची केस सुप्रीम कोर्टात लीड झाली ना. म्हणजे यू ऑलरेडी कम इनटू दी, देन यू डोंट वांट सोशल बॅकवर्डनेस. आणि पुन्हा या EWSच्या 10% लाही कोणी ऑब्जेक्शन घेईल की आणि हे तर मागास आहेत, राज्याने कायदा केलाय मागास म्हणून. करेक्ट, बरोबर आहे. मग यांना ओपन मधलं हे 10% EBCचं का देता, बरोबर आहे. असं पुन्हा कोणीतरी फाटा फोडून सुप्रीम कोर्टात जाईल. पॉइंट आपण हे बोलला, हे माझ्याही लक्षात आला नव्हता पॉइंट. म्हणजे उद्या तुम्ही इकडे ओपन ह्याच्यात जायला गेला, उद्या त्यांच्यातले कोणते चॅलेंज करतील, त्यांना ऑलरेडी इकडे दिलेलं आहे. एक्झॅक्टली, ऍब्सोल्युटली. आणि होतंय असं की आपण हा पॉइंट मला जर मिळाला असता अगोदर, तर आज मी भाषणात बोललो असतो. कारण होतंय असं की क्रांती मोर्चाच्या वेळेला जे लक्षावधींचे मोर्चे निघाले महाराष्ट्रात, त्या सगळ्या मुलांची खूप इमोशनल इन्व्हेस्टमेंट झाली आहे या विषयात. आणि जर त्यांना त्यातलं काहीच प्राप्त नाही झालं तर ती मुलं उद्या रस्त्यावरती तर हिंसक बनतील. नाही, मला भीती काय, तलवारी बिलवारी हातात घेऊन येत आम्ही मराठा म्हणून असं करून, म्हणजे मला भीती आहे फार की आपल्याला नेहमी अन्याय होतोय आपल्यावर. आपण किती अन्याय सहन करायचा, नुसतं शिवाजी महाराजांचं नुसतं जय जयकार करायचा का. म्हणजे केव्हा तरी आता असं भीती व्हायला, अशी भीतीचं वातावरण निर्माण व्हायला. मी नेहमी ते तोडायचं बघतो की शिवाजी महाराज नुसते मराठा, दलित, बाबासाहेब आंबेडकर, माळी समाज आणि कोणतरी, तर ते सगळं असं ब्रेकअप व्हायला लागलंय. ते तसं नाही ना. आणि या सगळ्या महापुरुषांचं तसं इच्छा नव्हती.
माझ्या इतकं भाषात नेहमी म्हणतो 18 पगड जात 12 बलद बहुजन, हे माझी टर्मिनॉलॉजी नेहमी असते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत भारतामध्ये म्हणजे निजामशाहीचा राजा निजाम, मोगलशाहीचा राजा जो कोण मुघल सम्राट असेल तो, छत्रपती शिवाजी महाराज ही पहिली राजवट अशी की ज्यांनी रयतेचा राजा असं म्हणून स्वतःची ओळख सांगितली. त्यामुळे त्यांना असं प्रायव्हेटाईज करून टाकणं खूप घातक आहे. हो. आणि हे सगळे आयकॉन्स बद्दल होत आहे. मी तुम्हाला पटणार नाही, मी ज्यावेळी माझे 2007 पासून दौरे असायचे प्रामुख्याने मराठवाडा, खानदेश मध्ये, मी माझ्या भाषणात बोलत, आजही मी माझ्या जर लाईव्ह बघितलं असं मी बोललो की मी मराठाचं नेतृत्व करत नाही. मला जर नेतृत्व करायचं तर मी बहुजन समाज करतो. 18 पगड जात 12 बलद करतो. शिवाजी महाराजांनी स्वराज्य या सगळ्यांना घेऊन केलं असं मी सारखं बोललो. ज्यावेळी पूर्वी इनिशियल इयर्सला मी जेव्हा बाहेर पडलो आणि मी भाषणात बोलायचं की मी बाहेर का पडलोय की बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी, सगळे ऑप्रेस सप्रेस क्लास एकत्र आणण्यासाठी. आमचे मराठा समाज लोक म्हणजे काय भाषण करायला लागलेत, आमच्यासाठी आलेत किंवा कोणासाठी आलेत. मग देन दे रिअलाइज माझा दृष्टिकोन आहे, आय कॅन नॉट जस्ट लीड वन मराठा, आय हॅव टू लीड एव्हरीबडी अंडर वन अम्ब्रेला. आणि शेवटी हेतू काय, तो माणूस सुशिक्षित व्हायला पाहिजे, शुड स्टँड ऑन हिज ओन लेग. या सगळ्या ह्याच्यासाठी पूर्वी आरक्षण देण्यात आलेलं. आता त्या आरक्षणाचा म्हणजे वेगळा अर्थ दुर्दैवाने निघायला लागलेला आहे. म्हणजे मला सांगा, आपण ज्यावेळी अमेरिकात आहे, आपण केव्हाच विचार करत नाही तुम्ही कुठल्या कास्टचा आहे. हा, आता मनोज केव्हाच म्हणणार नाही मी मराठा आहे, म्हणजे असं. हा, अँड दिस इज व्हॉट इज रिक्वायर्ड. आणि माझा हेतूच हा सगळ्यांना सांगायचा आहे की रिझर्वेशन इज जस्ट भाग आहे की स्वतःच्या पायावर कसं उभा राहणार, हाऊ यू वुड बी, म्हणजे हाऊ यू वुड बी स्टँडिंग ऑन युअर ओन लेग्स. हा माझा दृष्टिकोन आहे. पण आय एम फेसिंग लॉट ऑफ म्हणजे लॉट ऑफ चॅलेंजेस. इतकं सोपं नाही त्या सगळ्या गोष्टी. नाही, आता मगाशी तुम्ही बोलताना एक मुद्दा जेव्हा सांगत होतात की हे ओपन कॅटेगरीमध्ये ईबीसीच्या मध्ये हे मिळतं, किंवा जे 50% आरक्षित आहेत त्यांना ओपन कॅटेगरी मात्र मोकळी राहते, आणि मग इफेक्टिव्हली ओपन कॅटेगरीतलं रिझर्वेशन जागा या 10-15% उरतात. आता यातला एक डेव्हिल्स ऍडव्होकेट सारखा प्रश्न, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण हवंय, पण राजकारणात नको. कारण की राजकारणात 16% किंवा 20% घेतलं तर 50 किंवा 60 आमदार निवडून येतील. आणि कारण राजकारणामध्ये ऑलरेडी 150 पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे जिथं सत्तेत आहेत, प्रगत आहेत, तिथलं मात्र ते त्या पोझिशन सॅक्रिफाईस करायच्या नाहीत. इकडे मात्र आरक्षण हवं, असा एक म्हणजे आपण काय म्हणतो प्रॉपगंडा पण होतोय, आणि असे काही ऑब्जेक्शन्स पण येत आहेत. ही संधी आहे कदाचित की या निमित्ताने ते पण तुम्हाला लोकांसमोर मांडता येईल तुमची भूमिका. नाही, हा खरं म्हणजे मी जे मगाशी म्हटलं 20% हा श्रीमंत वर्ग आहे आणि 80% गरीब वर्ग आहे. 20% श्रीमंत वर्ग कुठला आहे, ते पॉलिटिशियन्स आहेत, ज्यांनी सत्ता भोगली आहे आणि खरा 80%चा वापर केलेला आहे, यूज केलाय. हा, म्हणून ह्या लोकांना राजकीय आरक्षण आपण चुकून द्यायला गेलो तर आपण आणि मोठं नुकसान होईल. जे पॉलिटिकल आरक्षण कदापि मराठा समाजाला मिळू नये. एक प्रश्न माझ्याकडे व्हॉट्सअप वरती आलाय, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे एकतर आता असं होईल का की ही पर्सेंटेजेस वाढत जाऊन, कारण ही डिस्पॅरिटी तुम्ही जी सांगत होता सुरुवातीला, ही खूप समाजांमध्ये निर्माण झाली, तर या डिस्पॅरिटीचा परिणाम असं होणार आहे का की आरक्षित जागाच वाढत जातील आणि शेवटी ओपन 5-10% राहील, असं काही होईल का? तसंच मार्गावर आहे ते, तसंच त्याच मोमेंटवर सगळं चाललंय. सगळं कन्फ्युजन आहे. वेगळ्या वेगळ्या राज्याचं वेगवेगळी स्टॅटिस्टिक्स आहेत, सोशल स्टॅटा वेगळा आहे, आणि इंडिया इज अ डायव्हर्सिफाईड कंट्री. त्यामुळे वन कांट ब्लेम दी सोसायटी ऑल्सो. पण मी जे मगाशी बोललो त्याच्यावर सगळ्यांनी वर्कआउट करणं गरजेचं आहे. म्हणजे इट विल टेक अ लॉंग टाइम. जे शाहू महाराजांची आयडिओलॉजी होती की व्हाय आरक्षण, व्हाय रिझर्वेशन, आणि रिझर्वेशन का घ्यायला पाहिजे की सगळे एज्युकेट व्हायला पाहिजे.
एव्हरीबडी शुड कम अंडर वन प्लॅटफॉर्म, दे शुड बी स्टँडिंग ऑन देअर ओन लेग्स. पण दुर्दैवाने तो आरक्षण राहिलंच नाही. आता आरक्षण मी माझ्या जातीचं, हो जे मी दलित आहे, मी लिंगायत आहे, मी मराठा आहे, किंवा तुम्ही बाकीच्या स्टेट्सला गेले तर वेगळं आहे, हो, हो. जाट आहे. मग तेव्हा आता फार इतकं कॉम्प्लेक्स झालेलं आहे तर इट इज नॉट व्हॉट इज हॅपनिंग गुड. म्हणजे मी आता त्याचा मी ऑलरेडी मराठा मुवमेंट करत असलो तरी आय एम म्हणजे मी हे म्हणू शकत नाही की ते शाहू महाराजांचं आरक्षण आहे किंवा जे शिवाजी महाराजांचा कन्सेप्ट होता, सगळ्यांना एकत्र घेऊन आपण स्वराज्य निर्माण करू, ते दुर्दैवाने ते नाहीये. एव्हरी कास्ट हॅज देअर ओन लीडर नाव. म्हणजे आज तुम्ही मला या अनुषंगाने तुम्हाला असं विचारायला आवडेल की या निमित्ताने या सगळ्या रिझर्वेशन विषयावरती एक नॅशनल डिबेट सुरू व्हावं म्हणून तुम्ही काही इनिशिएटिव्ह घ्याल का? आणि दुसऱ्या बाजूला आपण हेही बघतो की प्रत्येक बजेटमध्ये केंद्र सरकार शिक्षण या विषयामधली सरकारची इन्व्हेस्टमेंट ही कमीत कमीत करत चाललाय. म्हणजे घटनेने जरी त्यांना 3% 4% बाध्य केलं असलं तरी ती 2%वरून आता जवळ 1.2% पर्यंत आली आहे. आणि आता हे नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये तर जवळजवळ सरकार शिक्षणातून बाहेरच पडलंय. ते सगळं खाजगीकडेच द्यायचं. मग परवडेल त्याला शिक्षण या स्थितीला आपण पोहोचणार आहोत का? कारण प्रायव्हेटाईज झाल्यावरती तर आरक्षणच नसेल तिथं. बरोबर आहे, पण तुमचे पॉइंट्स हे व्हॅलिड आहे, पण ही इनिशिएटिव्ह कोण घेणार हा मोठा विषय. आज मी जर घ्यायला गेलो तर हे मराठा समाज लोक विरोध करणार की आता आम्हाला कुठे ते आरक्षण मिळायला लागले, ते काढून घ्यायला लागले, किंवा प्रायव्हेटायझेशन सगळं झालं तर काय राहणार आहे. पण सगळ्यांचं म्हणणं आहे की तो आमचा अधिकार आहे. आता अधिकारावर सुद्धा आरक्षण पाहिजे म्हणतात. तर त्याच्यात एक चांगलं ज्याच्यावर आज मी बोललो की सारथी म्हणून एक आपली एज्युकेशन आपली संस्था निर्माण झाली, विच विल एज्युकेट मराठाज टू बी स्टँडिंग ऑन देअर ओन लेग्स. मग ते एमपीसी साठी कसं तयारी करायला पाहिजे, युपीसी साठी कसं तयारी करायला पाहिजे, तुम्हाला आर्मी सर्व्हिसेस मध्ये जायचं असेल तर कशी तयारी व्हायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल ह्या सारथीच्या शाहू महाराजांच्या नावाने जी झालेली ती संस्था, तर अशातून तुम्ही मराठा समाजाला वर काढायला, तर हे चांगले आहेत. म्हणजे हे मला इफ यू कम्पेअर राज्य आरक्षण आणि अशा पॉलिसीज, तर मला उलट सारथी मला फार आवडलेली की आरक्षण ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांनाच काही बेनिफिट मिळू शकत नाही आरक्षणाचा, जो तुमचा मुद्दा आहे. तर तुम्ही उलट अशा जसं बाबासाहेब आंबेडकरांची बार्टी आहे, शाहू महाराजांच्या नावाने निघालेली सारथी आहे, तर अशा उलट एका कास्टला जर हेल्प करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हेल्प करू शकता. दॅट इज मोर प्रोडक्टिव्ह दॅन रिझर्वेशन. रिझर्वेशनला किती लोकांना मिळणार आणि किती लोकांना बेनिफिट होणार आहे. तर डे शुड कम की दे शुड बी नो रिझर्वेशन. हे शाहू महाराजांचा म्हणजे थिंक पॅटर्न होता. पण आपला सोशल दुर्दैवाने एवढा स्ट्रॉंग आहे आणि आय डोंट सी इट हॅपनिंग. आज आता ब्लेम करू नये. आज तुम्ही जर उत्तर प्रदेशला गेला तर इतकं कास्टिझम आहे आपल्यापेक्षाही जास्त. तिथं दलित समाज म्हणजे मायावतीच. म्हणजे असं नाही ना, हे चुकीचं आहे. म्हणजे फार आहे ब्राह्मणिझम, ब्राह्मण वेगळा वर्ग आहे सगळा तिथं. म्हणजे तुमच्या व्यथा मी समजू शकतोय, माझ्या व्यथात मी बाहेर ओपनली बोलू शकत नाही, एवढ्याच अडचणी आहेत. नाही, पण म्हणजे माझं त्याच्यातलं लार्जर पर्स्पेक्टिव्ह किंवा मुद्दा हा आहे की अशा शिक्षण, आरोग्य या मूलभूत गोष्टींमधून जर का सरकार बाहेर पडायला लागलं तर मग त्या दिलेल्या आरक्षणालाही काही अर्थ राहणार नाही. पॉइंट आता एज्युकेशन मध्ये आता इथे जे बघायला मिळतं की इथं कुठल्याही क्षेत्रात शिक्षण घ्यायचं असेल तरी त्या मुलाला स्कॉलरशिपचे 10 ऑप्शन अवेलेबल असतात आणि अत्यंत दरिद्री कुटुंबामधला मुलगा सुद्धा हवं ते उच्च शिक्षण त्या स्कॉलरशिप्स मधून घेऊ शकतो. नाही प्रायव्हेट नाही सर, पण प्रायव्हेटायझेशन सुद्धा झालं तरी तिथं रिझर्वेशन लागू होते ना. म्हणजे तुम्ही आज पीजीला असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेसला असेल तर तुम्हाला जे रिझर्वेशन आहे गव्हर्नमेंटने हे केलेलं आहे ते तुम्हाला लागू होतेच, इरिस्पेक्टिव्ह इट इज अ प्रायव्हेट इन्स्टिट्यूट. पण हे एज्युकेशनचं झालं, एम्प्लॉयमेंट मध्ये ते नाहीये. हा, एम्प्लॉयमेंट सुशिक्षित बेरोजगारांची फक्त संख्या वाढेल. संख्या बरोबर आहे. म्हणून त्या अपॉर्च्युनिटी क्रिएट करणं याला काहीच
नाही आता ज्या पद्धतीने आता इव्हन कालचं जे बिल ऍग्रिकल्चरचं झालं, एव्हरीथिंग इज म्हणजे त्या मुवमेंटला सगळं चालू झालेलं आहे, म्हणजे सगळं प्रायव्हेटायझेशनच्या दृष्टिकोनातून. आणि मला- पॉईंट तुमचा बरोबर आहे की उद्या रिझर्वेशन एवढा ज्याच्यासाठी 58 मोर्चे निघाले, उद्या काय सगळंच प्रायव्हेट झालं तर काय करताय? मग या रिझर्वेशनला काय अर्थ राहणार आहे? तर म्हणून मी मगाशी म्हटलं, रिझर्वेशन हा एक अधिकार म्हणून सगळी लढा असतो, पण त्याच्यापेक्षा जास्त सारथी इन्स्टिट्यूट्स विच हेल्प दॅट कास्ट टू कम ऍट वन लेवल. म्हणजे जसं सर्व्हिसेसला म्हणा, कोणातरी तो गरीबात मराठा ग्रामीण भागात मराठा समाजाचा मुलगा आहे, इफ यू विशेस टू बिकम अ जनरल, नॉट जवान, इफ यू वॉन्ट्स टू बिकम अ कमिशन ऑफिसर, Right. दिस इज अन इन्स्टिट्यूट विच विल गाईड हिम टू गेट इन टू दीज सर्व्हिसेस. असं. हा, तर तेच उलट चांगलं आहे. माझं उलट पर्सनल जर विचारलं तर आय विल सपोर्ट या सारथी सारख्या संस्था, बार्टी सारख्या संस्था दॅन रिझर्वेशन. मला आता तुम्ही मुद्दा तो बोलताना बोललात म्हणून ते विचारायचंच होतं खरं. हो ही जी आता सगळी फार्म बिल्स झाली, हो हो आपल्याला महाराष्ट्रातही माहिती आहे की 80% महाराष्ट्रातला शेतकरी हा मराठा समाजाचा आहे. बरोबर. म्हणजे त्या 80% मधला 90% हा अतिशय गरीब आहे बरोबर. आणि पूर्णपणे निसर्गावरती विसंबून, त्याला त्यातही कुठलं संरक्षण नाही. आणि असा अत्यंत असंरक्षित क्षेत्रातल्या वर्गाला, शेतकरी या वर्गाला हे अचानक असं वाऱ्यावर सोडून दिल्यासारखं होत आहे. आणि जिथं कॉर्पोरेट इंडस्ट्रीला, कारण त्यांनी आयुष्यात कधीही सेल्समनशिप केलेली नाही, निगोसिएशन केलेलं नाही, त्यांनी ऑप्शन मध्येच विकलंय, त्यांनी अचानक त्या कॉर्पोरेट इंडस्ट्री बरोबर भाव ठरवायचे आणि कॉन्ट्रॅक्ट करायची. तर हे किती घातक होईल? नाही, घातक आता कसं आहे, ते दोन्हीचे प्लसेस मायनसेस आहेत. म्हणजे जे उदाहरण आपण त्याला काय म्हणतो, कृषी उत्पन्न बाजार समिती असायची, त्यांची मोनोपोली किंवा सावकारी जे अनेक ठिकाणी, ते आता कमी होऊन जाईल. ठीक आहे, कारण का त्या शेतकऱ्याला कुठेही तो माल डायरेक्ट विकू शकतो. पण ह्याच्यात कॉर्पोरेट इंडस्ट्री जेव्हा घुसतील, त्याचे म्हणजे वेगळे परिणाम सुद्धा होणार आहेत, वाईट परिणाम सुद्धा होणार आहेत. आणि त्याला ते एमएसपी ती त्याला लागू होणार नाहीये. हा, तो काहीतरी डायरेक्ट तो बायर आणि जो विकतो ते डायरेक्ट लिंक लागणार. पण त्याचे अनेक हे आहेत. पण त्याच्यासाठी माझं हेच आहे की सगळ्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे. म्हणजे सत्तेतले लोक आणि जे नॉन सत्तेतले लोक आहेत. आता जे राज्यसभेत जे तुम्ही बघितलं असेल, फोडाफोडी झाली, मोडतोड झाली, ते दुर्दैव झालं. तर असं बिल का फास्ट करा, म्हणजे तुम्ही अनेक दिवस घ्यायला पाहिजे होता. एक्झॅक्टली, विश्वासात घेऊन करायला पाहिजे होतं. तुमची बाजू बरोबर आहे ना, तर तुम्ही त्या अनेक दिवस पार्लमेंट होतं ना, तुम्ही नेक्स्ट डे हा विषय पास झाला. पण ते म्हणून ती मागणी होती ना की स्टँडिंग कमिटीकडे ते पाठवा, जिथं त्याच्यावर डेलिबरेशन्स होतील. नाही, मी म्हणतो स्टँडिंग कमिटी नाही पाठवलं असतं तरी आपण धरू, तरी तुम्हाला त्या दिवशी पास केलं नसतं तरी चाललं असतं, दुसऱ्या दिवशी पास करू शकता. तुम्ही त्या दिवशी पास जे तुम्ही प्रेशर केलं डेप्युटी चेअरमॅन पास करायलाच पाहिजे. त्याच्यामुळे काय झालं की ह्या लोकांना चान्स मिळाला ऑपोजिशनला की तुम्ही असं जबरदस्तीने का पास करायला. सेम बिल कॅन बी पास द नेक्स्ट डे. यू हॅव नेक्स्ट 10 to 12 days टू पास दी बिल. हे माझं तुझं जे आहे ना, हे सगळं एकत्र बसणं गरजेचं आहे, स्पेशली व्हेन इट इज अन इम्पॉर्टंट सब्जेक्ट ऑफ फार्मर्स इश्यू. एक्झॅक्टली. आणि म्हणजे मी तर असं म्हणेन की मानवाच्या संपूर्ण जो काही हजारो वर्षांचा प्रवास झाला, त्या सगळ्या प्रवासामध्ये फक्त शेतकऱ्यांनी मुळे तो प्रवास झाला. बरोबर. कारण तो या आदिमानवापासून आजपर्यंत तोच पोट भरत होता. बरोबर. पण तो आज अर्धपोटी राहणार, तो कदाचित उपाशी मरणार, ही अवस्था याच्यामध्ये येते. आणि शेतकरी ह्या राज्यसभेत जे काही घडलं त्याच्यामुळे शेतकरी फार कन्फ्युज आहे की आपल्यासाठी काय चांगलं आहे. हो. आणि म्हणजे आम्ही त्याच्यावरती एक कार्यक्रमही केला. त्या बिलाच्या डिटेलिंग मध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला लक्षात येतं की प्रत्येक सेलरकडे पॅन कार्ड असायला हवं. बरोबर. त्यालाच त्यांनी ते विकायचं. पॅन कार्ड नसेल तर तो विकू शकत नाही. आणि रिटेल बाजारामध्ये शेतकऱ्याला विकायची परवानगी दिली. आता रिटेल बाजारामध्ये जाणाऱ्या मला बरोबर पॅन कार्ड घेऊन जायची सवय नाहीये. आणि असा जो काही व्यवहार असेल त्याच्यावरती दंड 25,000 रुपये. किंवा कॉर्पोरेट इंडस्ट्री बरोबरच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जरी काही प्रॉब्लेम झाले
तरी त्याच्यावरचा दंड 25,000. तर 25,000चा दंड भरताना शेतकरी मरून जाईल. बरोबर पण त्यांनी 10,000च्या कर्जासाठी आत्महत्या केल्या आहेत. बरोबर कॉर्पोरेट इंडस्ट्री रोजही 25,000 रुपये भरेल. बरोबर तर ही जी एक्सप्लॉयटेशनचं जे भयंकर भय निर्माण झालंय, बरोबर. यातून या सगळ्यांना कसं तुम्ही बाहेर काढता येईल वाटतं? नाही, हा फार एकदम महत्वाचा प्रश्न आहे, ज्याच्यावर मी अभ्यास आता सुरू केलेला आहे. कारण का मी ऑफहँड मी बोलणं सुद्धा चुकीचं आहे. आता मी जे बघितलं परत दिल्लीत पार्लमेंटला, की मला दोन्ही बाजू सत्तेत असणाऱ्या रुलिंग आणि ऑपोजिशन दोघांचे मला बरोबर वाटले. हे असं नाही की ऑपोजिशन वाले चुकीचं काही करत होते आणि असं नाही की रुलिंग वाले सगळे चुकीचं करत होते. तर त्याचा माझा अभ्यास चालू आहे. मे बी या एक 10-15 दिवसात मी याच्यावर सविस्तर आणि मी तुम्हाला एक नोट करून सगळ्यांच्याकडे मी पाठवतो. चालेल. त्याला कारणच आहे की मनोज की देर इज सम एव्हरीथिंग इज नॉट क्रिस्टल क्लिअर. येस. लोकांच्यात एक भीती आहे, उद्या अंबानी अदानी येऊन कंट्रोल घेणार काय सगळा पूर्ण शेतकऱ्यांच्यावर. शेतकऱ्याचा हा अधिकारची जी जागा आहे बाजार समितीत जाणं ती राहणार नाही. पण हरियाणा, पंजाब आणि युपी मध्ये सिस्टम वेगळी आहे. आपण तरी त्यातलं प्रोग्रेसिव्ह आहे, तिथं फार ठेकेदारी सिस्टम आहे. तर त्यांचं तर प्रतापसिंग बाजवा जे बोलत होते त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पंजाब म्हणजे पाकिस्तान सोडून आम्ही इकडे आलो, म्हणजे आमची सगळी जमीन तिकडे सोडली जास्त. फॉर वाय? म्हणजे इंडियात आमचं अटॅचमेंट होती, तर आमचं एवढं नुकसान होणार आहे. आता हे का बोललेत मला काहीच कळलं नाही. तर मी परवा प्रतापसिंग बाजवांना काँग्रेसचे जे त्यांना मी फोन केला आणि सांगितलं मला प्लीज डिटेल्स द्या. अँड दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट विच आय एम ऑल्सो गोइंग टू स्टडी ऑन इट. कारण मी कालच 3-4 दिवस झाल्यामुळे मला पूर्ण त्याचा अजून अभ्यास नाहीये. पण प्रायमा फेशिया काय दिसते की कॉर्पोरेट वर्ल्ड इज गोइंग टू एंटर रुरल बेल्ट अँड टेक ओव्हर. आता पंजाब हरियाणाचं तुम्ही म्हटलात, तिथं वर्षाला 80,000 कोटी रुपयाचं धान्य खरेदी होते. बरोबर. आणि ती एमएसपी ने होते. बरोबर. ती तिथल्या मंड्यांमध्ये होते, म्हणजे तिथल्या एपीएमसीज मध्ये होते. बरोबर. आणि आता प्रॉब्लेम हाच होतोय की एपीएमसीच्या बाहेर विकायची परवानगी दिली आणि एपीएमसी मध्ये विकायचं असेल तर एपीएमसीला सेस घेता येणार नाही. बरोबर. पण ती एपीएमसी चालतेच सेस मधल्या उत्पन्नावरती. बरोबर आहे. आणि तेच त्याला मिळणार नसेल तर ती एपीएमसी आपोआपच बंद होईल. म्हणजे 2 ते 8% जो टॅक्स मिळत होता ते निलच झाला. तर त्यातच ती मोडकळीला येऊन जाईल. आणि मग बाहेरच्या खरेदी विक्रीला एमएसपीचं बंधन नाहीये. बरोबर. टकले साहेब, आपण परत आपण ह्या विषयी कारण प्रीतम परत आले. प्रीतम, तुम्हाला मी अनम्यूट करतो. कॅन यू प्लीज आस्क युअर क्वेश्चन इमिजिएटली? प्रीतम? हो. नमस्ते. गो अहेड. अच्छा, मला खूप बरं वाटलं ऐकून राजेंनी जे म्हटलं ना की त्यांना सर्व समाज एकत्रित करायचे आहेत. तर मला राजेंना माझा प्रश्न आहे की सध्या त्यांच्या मनामध्ये अशी काही योजना आहे का जेणेकरून हे सर्व समाज एकत्रित येतील? कारण सगळ्यात महत्वाचा आहे तो विचार. त्यांच्या मनामध्ये जी काही आपण हे आहोत, आपण ह्या समाजाचे आहोत, ही जी एक भावना त्यांच्या मनामध्ये आहे, ही भावना सोडून त्यांना एकत्रित आणण्याचं काही साधन आहे का आपल्याकडे? त्याला एकच हे आहे की मराठा समाजाला आरक्षण देणे. एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळालं, मग त्यांचा जो हेतू आहे म्हणजे बोलण्याचा दृष्टिकोन, समतेचा लढा, म्हणजे जे शिवाजी महाराज शाहू महाराजांनी समतेचं राज्य आणलं. म्हणजे एव्हरी कास्ट हॅज बीन गिव्हन द इम्पॉर्टन्स, जे बहुजन समाज आपण म्हणतो. हे जेव्हा आपण एकत्र आणू शकलो, मग ही एकमेकाची जी जाती विषमता निर्माण झालेली ती कमी होऊ शकते. आज काय झालंय की दलित समाज म्हटलं की प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, महात्मा फुलेंचा माळी समाज म्हटलं तर त्यांचा समाज, किंवा मराठा म्हटलं तर शिवाजी महाराज, शाहू महाराज. हे जे बायफर्केशन झालेत, महापुरुष विभागले गेलेले आहेत, हे केव्हा एकत्र येऊ शकतात? ज्यावेळी एव्हरीबडी इज ऑनर्ड विथ रिझर्वेशन. आय मे बी रॉंग इन प्रेझेंटेशन, पण हा सोशल स्ट्रॅटा निर्माण झालाय महाराष्ट्राचा किंवा देशाचा आहे. या सोशल स्ट्रॅटा पहिला सगळ्यांना आपापले अधिकार देणे, आणि मग लेट अस टॉक समथिंग
की लेटेस्ट कम अंडर वन अम्ब्रेला दॅन टॉकिंग अबाउट मी ह्या जातीचा आहे, मी तो त्या जातीचा आहे, मला ह्या जातीला एवढं मिळते, त्या जातीला तेवढं मिळते. फार वाईट परिस्थिती निर्माण व्हायला लागली. मला आनंद आहे की आज अमेरिकेतनं तुम्ही हा विषय काढलाय, कारण का तिथं तर त्याची तुम्हाला जराही फील होत नसेल, पण इथं फार आहे त्याची सेन्सिटिव्हिटी. पण प्रीतम एवढंच मला सांगायचंय, माझी भाषणं तुम्ही ऐकायला पाहिजे की मी नेहमीच म्हणतो की बहुजन समाज एकत्र यायला पाहिजे, 18 पगडात 12 पगडात एकत्र यायला पाहिजे. हा माझा मेसेज आहे, दुसरं कोण बोलत नाही. मी महाराष्ट्रात एकमेव माणूस आहे की मी ह्या सगळ्या जातीतल्या लोकांना एकत्र करण्याचा माझा प्रयत्न आहे. कुठला मॉडेल नाही माझ्याकडे आज, पण माझ्या भाषणातून शाहू महाराजांच्या माध्यमातून आणि शिवाजी महाराजांच्या माध्यमातून मी प्रेझेंट नेहमी करत असतो. आम्ही मी मराठीच्या व्यासपीठावरती सुद्धा, म्हणजे याचं कारणही मनोज शिंदेंनी हे सुरू करण्याचं कारण हेच झालं की महाराष्ट्रातली जी मुलं अमेरिकेमध्ये येऊन खूप यश मिळवलं, अगदी फ्लोरिडा सारख्या ठिकाणी अहमदनगरच्या अतिशय ग्रामीण भागातला एक मुलगा येतो, तो 10-15 वर्ष काहीतरी नोकरी करतो IT मध्ये, आणि आता तो 500 एकरची शेती करतो. अरे वा. सगळं सोडून. तर ही सगळी अशी खूप अचिव्हर्स जे आहेत महाराष्ट्रातले इथं आल्यानंतरचे, हे महाराष्ट्रातल्या मुलांना दाखवावे आणि त्यातून त्यांनी काहीतरी प्रेरणा घ्यावी, हा त्याच्यातला मनोज शिंदेचा हेतू होता. धनंजय सर, ते मला तोच पॉइंट आहे की केव्हा होऊ शकते. एक तर आरक्षण आपण जरा बाजूला ठेवू, पण जे मगाशी मी जे सारथी म्हटलं किंवा ते बार्टी, ह्या शिक्षण ह्या संस्था ज्या आहेत, ह्यांना आपण जास्त एक चांगलं एक फ्रेमवर्क दिलं, एक गाईडलाईन दिली, तर हेच महाराष्ट्राला वेगळं करू शकतील. तसं आता बोला राजे, तुमचा सारथीचा जो विषय आहे ना, तो मला फार आवडला. पण मी काय म्हणतो माहितीये ना, आता मी नेहमी मराठी माणसांना मी नेहमी म्हणतो, म्हणजे मुंबई गेली तरी पण चालेल, आपल्याला काही नाही, आपल्याला न्यूयॉर्क आहे, अमेरिका आहे, सिंगापूर आहे, ऑस्ट्रेलिया आहे. तर तसंच सारथीमध्ये तुम्ही जे एज्युकेशन देतात, MPC किंवा UPC सिव्हिल, त्याच्यापेक्षा SAT, टोफेल, GMAT, GRE असे विषय सुद्धा आपल्याला आणता येतील तिथे. आणि आमच्यासारखे नाही मनोज, म्हणजे मी तो विषय तुम्हाला म्हणजे हे बोलायचं राहिला असेल, इट ऑल्सो मेक्स यू रेडी टू गो अब्रॉड. येस, म्हणजे नुसतं ह्याच्या सर्व्हिसेस पुरतं मर्यादित नाही, अशी त्यांचे 30 वेगळे कोर्सेस आहेत, 30 वेगळ्या योजना आहेत. त्यातले मी 1-2-3 तुम्हाला सांगितले असतील. त्यामध्ये तुम्ही जे म्हटला, वाय नॉट, आपला माणूस बाहेर का जाऊ शकत नाही, त्याला एक्स्ट्रा ट्रेनिंग कसं, म्हणजे अदर दॅन इज एज्युकेशन, आपण एक्स्ट्रा ट्रेनिंग कसं देऊ शकतो. एक तारादूत म्हणून एक हे आहे, त्याच्यात ती योजना आहे. ती तारादूत काय मराठा समाजासाठी नाही, नुसतं त्यांनी ग्रामीण भागात जायचं आणि गरीबातल्या माणसाला निवडायचं, त्याला सांगायचं की सोशल, म्हणजे तुम्ही का शिकायला पाहिजे, का शिक्षण महत्वाचं आहे, शेती का करायला पाहिजे, हे सुद्धा या सारथीमधनं होणार आहे. देअर इट इज नॉट ओनली मराठा कास्ट, इट इज मी मराठी म्हणा, सगळ्या मराठी माणसांना सपोर्ट करण्याची ती सिस्टम आहे. जो तुमचा पॉइंट आहे, दॅट इज पार्ट ऑफ दॅट. मी नुसते मगाशी 2-3 म्हटलं होतं, माणूस स्वतःच्या पायावर कसा उभा करायचा त्याला. मग मे बी एज्युकेशन, मे बी एम्प्लॉयमेंट, मे बी सर्व्हिसेस असेल, किंवा फॉरेनला पाठवायचं असेल, XYZ, तुम्हाला गव्हर्नमेंटच्या थ्रू होऊ शकत नाही. मनोज, अनिरुद्ध मराठे आहेत आर्केन्सास, त्यांना प्रश्न आहे. नाही, मी आधी अभिजित पाटलांचा प्रश्न घेतो. ओके. त्यांना अनम्यूट केलेलं. अभिजित पाटील ते कोल्हापूरचे आहेत. बरोबर. आणि ते नमस्कार US कंपनी कामाला आहेत. माझा प्रश्न असा आहे, नमस्कार, माझा प्रश्न असा आहे की मराठा समाजाला आरक्षण हवं का नको, हा मराठा समाजापेक्षा पण त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी ते आरक्षण मागायला गेले. पण आपण याच्यामध्ये असं काय, म्हणजे सर्व पक्ष एकत्र येऊन समान नागरिक कायदा वगैरे देशात आणू शकतो का? इज इट पॉसिबल इन आवर कंट्री? नाही, समान पॉइंट तुमचा व्हॅलिड आहे, समान नागरिक कायदा आणण्यासाठी. ते यायला किती वर्ष लागतील मी सांगू शकत नाही. मी मगापासून तेच मी सांगू लागलो, आपला सोशल स्टाटा एवढा स्ट्रॉंग झालाय की सगळे कास्टवर सगळे खेळायला लागलेले. म्हणजे शाहू महाराजांचा हेतूच तो होता की त्यावेळी का, आता तुम्ही कोल्हापूरचं आहे म्हणून मी सांगतो, तुम्ही दसरा चौकात आला की तिथं अनेक तुम्हाला 20 वसतिगृह दिसतात, मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग. हे का कोल्हापूरला मदर हॉस्टेल असं संबोधलं जातं.
का त्याला मद्रास हॉस्टेल समजलं जातं? पूर्वी पहिली बोर्डिंग जी शाहू महाराजांनी स्थापन केलेली त्याचं नाव होतं प्रिन्स शिवाजी बोर्डिंग. तर ती नुसतं प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग, ते नुसते मराठ्यांसाठी नाही, सगळ्या जातीतील लोकांना एकत्र आणलं. दे कुड नॉट स्टे, एवढ्या कंडिशन्स त्यावेळी प्रतिकूल होते किंवा ऍडव्हर्स होते. म्हणून मग शाहू महाराजांनी वेगवेगळे हॉस्टेल्स करायले आणि हेतू काय होता, सगळे शिकून देत आणि मग एका अंब्रेला खाली येऊन देत. हा त्यांचा शाहू महाराजांचा दृष्टिकोन होता. तुमचा प्रश्न तसाच आहे, मग तो समान नागरी कायदा का नाही, सगळ्यांसारखा काय नाही, पण ते येण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सगळ्या या लोकांना एका प्लॅटफॉर्मवर एका अंब्रेला खाली कसं आणता येईल हे झाल्यानंतरच तुमचा समान नागरिक कायदा सक्सेसफुल होणार आहे, नाही तर होऊ शकत नाही. उद्या अशी परिस्थिती आहे, त्या तुम्ही युपीला गेला तर तुम्ही समान नागरिक कायदा जर शब्द काढला तिथे इम्प्लिमेंट करायला गेला तर उद्या दलित समाजाचे लोक 5 लोकांनी आत्महत्या केली, समान नागरिक कायदा राहतच नाही. मी थोडं मध्ये हो. अभिजित पाटलांसाठी म्हणून हे करतो हो. की समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा काही संबंध नाही. समान नागरी कायदा हा पर्सनल लॉच्या संदर्भात आहे आणि पर्सनल लॉ मध्ये लग्न, घटस्फोट, पोटगी, अपत्य आणि रिलिजियस प्रॅक्टिसेस हे 5च विषय आहेत. बरोबर. हा खूप मोठा एक वेगळा नोशन पसरवलाय आपल्याकडे की समान नागरी कायदा केला तर आरक्षण निघून जाईल. समान नागरीचा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही. तसा संबंध नाहीये, तसा संबंध येत नाही. पण मी त्यांना जरा सोयीस्कर करायला ते जरा सांगायला. राईट. म्हणजे अनिरुद्ध मराठे प्रश्न आहे. अनिरुद्ध, कॅन यू गो अहेड? हो, ऐकायला येतंय का तुम्हाला? हो येतोय आवाज. राजे, सर्वप्रथम आमचा मानाचा मुजरा. महाराष्ट्रातली सगळी जनता छत्रपतींच्या वंशजांकडे शिवाजी महाराजांच्या प्रेमाच्या दृष्टिकोनातनं बघत असते आणि किती मराठी माणूस कुठेही राहिला जगाच्या पाठीवर तरी शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आमच्या अंगावर रोमांच उभे राहतात. मग आम्ही कोणत्याही जातीचे असो आणि आम्ही तुमच्याकडे देखील त्याच दृष्टीने बघत असतो. त्याच्यामुळे आमच्या मानाचा मुद्रा. राजे, तुम्ही त्या संस्थेचा उल्लेख केला, पण मला एक असं तुम्हाला सुचवायचं आहे आणि तुम्ही विचार करा याच्यावरती की प्रायव्हेट सेक्टरमध्ये, निरंजन टकले साहेब म्हणाले त्याप्रमाणे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट मध्ये रिझर्वेशन नाही. आणि तुम्ही मी आता पुण्यातल्या किंवा मी पुण्याचा आहे, सदाशिव पेठेतला आहे, पण मी त्या कंपन्यांची नावं घेणार नाही, पण पुण्याच्या आजूबाजूला निगडी, आकुर्डी परिसरात अनेक कंपन्या आहेत जिथं एका ठराविक समाजाची लोकांची एम्प्लॉयमेंट जास्ती दिसते. तर तुम्ही राज्यसभा सदस्यात तुम्ही तुमचं एक प्रायव्हेट बिल पार्लमेंटमध्ये पार करू शकाल किंवा आणू शकाल. आणि छत्रपती जर का प्रायव्हेट बिल राज्यसभेत आणत असतील तर मला असं वाटत नाही भारतातल्या कोणत्याही पक्षाची टाप असेल त्याला विरोध करायची. तर तुम्ही एक असं बिल आणू शकता की ज्या प्रायव्हेट कंपन्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरती ज्यांची नोंदणी आहे त्यांनी आपला एक डायव्हर्सिटी रिपोर्ट वेबसाईट वरती प्रसिद्ध करावा की आमच्या इथे ज्या नोकरीमध्ये जे आहेत त्यांना राज्याच्या मागासवर्गीय आयोगाप्रमाणे ज्या जाती आहेत त्यातल्या किती लोकांना आम्ही नोकऱ्या दिलेल्या आहेत याचा रिपोर्ट प्रसिद्ध करा. आम्ही काही रिझर्वेशन आता मागत नाही प्रायव्हेटमध्ये, पण तुम्ही रिपोर्ट तर प्रसिद्ध करा ना. म्हणजे कंपन्यांना हे डायव्हर्सिटी, अमेरिकेत मी इथं 20 वर्ष राहतोय आणि डायव्हर्सिटी हा मोठा इश्यू आहे. तुम्हाला कंपन्यांना हे डायव्हर्सिटी आणि आमच्या कंपनीमध्ये दलित आहेत किंवा मराठा आहेत, ब्राह्मण आहेत, इतर जातीचे लोक आहेत, किती लोक आहेत हे आम्हाला दाखवा फक्त. तुम्ही हे का नाही करू शकत? कारण असा कायदा नाहीये. आणि राजे, तुम्हाला विनंती आहे माझी की तुम्ही तुमचं एक प्रायव्हेट बिल म्हणून हे इंट्रोड्यूस करा. कायदेशीर एक लॉ कॉलेज मधली 2-4 स्टुडंट्स हाताशी धरा, त्यांना सांगा हे बघ ही कॉन्सेप्ट आहे. सगळ्या नोटिफाईड जे स्टॉक एक्सचेंज वरती ट्रेड करतात ते पब्लिकली ट्रेडेड कंपन्या आहेत, त्यांनी या सगळ्यांनी आम्हाला हा रिपोर्ट दरवर्षी दर क्वार्टरला प्रसिद्ध केला पाहिजे. एसीसीला तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला दर क्वार्टरला रिपोर्ट करता की नाही इकॉनॉमिक रिपोर्ट, तसा हा देखील फाईल केला पाहिजे. असा कायदा तुम्ही आणा. हा अनिरुद्ध, तुमचा पॉईंट एकदम व्हॅलिड आहे आणि मी अजून प्रायव्हेट मेंबर्स बिल मांडलं नाही आहे, ह्याच्याने सुरुवात करू आपण. आणि अनिरुद्ध त्याला ड्राफ्ट करून देईल इनिशियल ड्राफ्ट साठी. येस. मला अनिरुद्ध तुम्ही मनोज जरा तुम्ही हे करा,
हो Let me start my first members private members bill with this issue. हा, आणि फार आणि चांगलं आहे. गंमत अशी आहे, तुम्हाला म्हणजे मी वाढवत नाही, पण विठ्ठलराव गाडगिळांनी हा मुद्दा मांडला होता. पुण्याचे खासदार होते, ब्राह्मण Okay, होते, आमच्याच कोपऱ्यावरती राहायचे, त्यांनी हा बरं. मुद्दा मांडलेला होता. त्या काळापासून हा विचार आहे. पण नाही, आणि आता मला- समजा आणि म्हणजे रिलायन्स मध्ये मराठा असतील किंवा आपण ओबीसीतले धनगर असतील, माळी असतील, तुम्ही महाराष्ट्रात काम करता की नाही? करेक्ट. तुम्ही महाराष्ट्रात काम करता, धनगर आहेत, माळी आहेत, किती समाजाची लोक तुम्ही तुमच्या नोकऱ्यांमध्ये घेतली सांगा ना आम्हाला. आणि समजल सुद्धा आपल्याला. हा? आणि समजल सुद्धा आपल्याला. हो हो बरोबर आहे. तुम्ही ह्याच्यावरती खरोखरीच काम करा. आणि माझ्याकडे मला असं अनिरुद्धजी, मला एक तुम्ही लवकरच्या लवकर एक ड्राफ्ट करून द्या आणि मी इमिजिएटली आय विल पुट माय पीपल ऑन द जॉब. हो हो. आय अप्रिशिएट. संकल्पना आहेत की ज्याच्यातून, कारण काय आहे, हे व्हॉट्सअप आणि फास्ट जग आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरनं बातम्या स्प्रेड लगेच होतात. तुम्ही रिपोर्ट प्रसिद्ध नाही केला तर तुम्हाला आतच जायला लागेल. आय व्हॅल्यू युअर सजेशन आणि आपण लवकर करू. येस येस, थँक्यू. थँक्यू. आणि जस्ट आता एक अजय जाधव म्हणून प्रश्न आलाय. टकले साहेब, एक मिनिट, त्याच विषयावर मी बोलतो. राजे, मी सुद्धा एक मायनॉरिटी बेस्ड एंटरप्रेन्योर आहे, म्हणजे MBE. आम्हाला एक सर्टिफिकेशन घ्यायला लागतं आणि आम्हाला त्याच्यासाठी म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये कॉन्ट्रॅक्ट ठेवलेले असतात कंपनी. गव्हर्नमेंट सुद्धा कॉन्ट्रॅक्ट देते 10%. आणि दे हॅव टू, द कंपनीज हॅव टू गिव्ह अ रिझल्ट ऑफ रिपोर्ट ऑफ इट एव्हरी अदर क्वार्टर, की आम्ही किती खर्च किती केला, आणि त्याच्यावर त्या कंपन्यांना टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतात, म्हणजे गव्हर्नमेंटकडनं, की बाबा तुम्ही 25% दिलं, 30% दिलं, म्हणजे त्याच्यात LGBT येतो, त्याच्यात मायनॉरिटी येतो, ब्लॅक, आफ्रिकन, एशियन, सगळे मायनॉरिटी लोक त्याच्यात येतात. जस्ट अ साईड नोट. थँक्स. 100% करू आपण. आणि ह्याचा अंदाज आज पण कोणालाच नाहीये. हा, नाहीये. प्रायव्हेट सेक्टरमध्ये झालेल्या फेव्हरिझमचा खरोखर कोणाला अंदाज नाहीये, किंवा झालेल्या इनजस्टिसचा सुद्धा. करेक्ट. आता एक अजय जाधव म्हणून प्रश्न आलाय. त्यांचा असं विचारणं आहे की यापूर्वी 2018-19 ACBCच्या अंतर्गत त्यांची निवड झालेली आहे, पण अजूनपर्यंत त्यांना नियुक्ती मिळालेली नाही. तर आणि आता रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी हे स्थगिती न दिल्यामुळे त्या जुन्या सिलेक्शन्सला लवकरात लवकर एम्प्लॉयमेंट मिळावी यासाठी आपण प्रयत्न करावे असं मी करतो. त्यांना माझा एक नंबर मी देतो. त्यांनी जर मला जर असं डिटेल आणि काय काय त्यांचे क्वेरी जर पाठवल्या तर आय विल गेट बॅक टू. आय विल कनेक्ट विथ हिम. असे सिमिलर प्रश्न खूप लातूरून आलेत, औस्याहून आले. बरेच प्रश्न आहेत की दररोज मला यायला लागले. अनेक लोकांचे, अनेक मुलांच्या, विद्यार्थ्यांचे अन्याय व्हायला लागलेले आहे. मी अनेक विषय सॉल्व्ह सुद्धा केलेले. तर ते ऑफ हँड मी काही बोलण्यापेक्षा मला जरा डिटेल्स पाठवून दिले की मी त्याच्यात वर्कआउट करतो. आणि मी आय गेट बॅक टू देम. मला नुसतं तेवढं मनोज, हे प्रश्न जर मला जर पाठवू शकला. हो, नक्की मी डिटेलमध्ये पाठवीन. अजून एक आता प्रश्न आलाय डॉक्टर महेंद्र नखिल. बोला. अजय, नमस्कार. हो, नमस्कार. हा, मी नाशिकहून बोलतोय. तर सर, आपण जी एक सूचना आता मांडली होती की रिझर्वेशन द्यायचं, परंतु ज्यांना प्राप्त झालंय त्यांनी पुढच्या पिढीने ते घेऊ नये. तर ही इतकी चांगली सूचना आहे की मेथड ऑफ एलिमिनेशन जे म्हणतो आपण, तर हे आपण जर ह्याच्यावरती जर स्ट्रेस दिला तर सर्व समाज ह्याच्यामध्ये कव्हर होऊ शकतो. नाहीतर काय होईल, मग एक विशिष्ट ग्रुप किंवा विशिष्ट कुटुंब हे आणि त्यांचे पुढचे जवळचे नाते ते लाभ घेत राहतात आणि मग संपूर्ण समाज तसाच राहतो. तर हे अत्यंत चांगली सूचना आहे. तर ही मराठा आरक्षण त्याच वेळेस इतर आरक्षणाला सुद्धा जर लागू केली तर फार मोठी सामाजिक क्रांती होईल खरं या तत्वाने. हो, आणि डॉक्टर, माझं म्हणणं नुसतं मराठा समाजासाठी त्या दृष्टिकोन मी बोललो नाही. माझं उलट असं म्हणणं आहे की कुठल्याही समाजातला एकदा आरक्षण मिळालं की हिज नेक्स्ट जनरेशन शुड नॉट एन्जॉय. बरोबर आहे. तर ह्याच्यासाठी इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी रिझर्वेशन यू गेट, म्हणजे उद्या तुम्हाला EWS ला सुद्धा 10% मधनं सुद्धा तुम्ही एकाने एन्जॉय केलं तर हिज नेक्स्ट इन लाईन शुड नॉट गेट दॅट. हो, तर ह्या कन्सेप्टलाच मोमेंटम जर मिळाला
तर मला वाटतं ह्याला पाठिंबा पण मोठ्या प्रमाणात मिळेल आणि ह्याच्यातून जास्तीत जास्त लोक कव्हर होण्याचा मार्ग मोकळा होईल. टप्प्याटप्प्याने घेतो. काय आपली लोकशाही इतकी, जसं तुम्ही मला सपोर्ट केला तसे मला काय अनेक लोक माझ्या अंगावर तुटतील आणि ट्रेंड करतील मला की ही स्पीकिंग अगेन्स्ट दी आयडियोलॉजी ऑफ शाहू महाराज. शिवाजी महाराज. थँक्यू डॉक्टर. सागर कदम, ही वॉन्ट्स टू आस्क अ क्वेश्चन. सागर. हॅलो. हा बोला. बोला सर. हा राजे, आमचा प्रश्न होता की जशी 2014 झाली भरतीनंतर स्टे आल्यानंतर जे नुकसान झालं ते आत्ताच्या भरती झालेल्या विद्यार्थ्यांचं होऊ नये यासाठी सरकार कोणतंही कडक पाऊल उचलत नाही. 22 तारखेच्या कॅबिनेट मीटिंग झाली, त्याबद्दलही सरकारने चालू भरती बद्दल काहीच निर्णय घेतलेला नाहीये. तर याबद्दल सरकार कधी निर्णय घेईल याबद्दल आपण सांगावं. सगळं मी सगळे डिटेल्स तुम्ही मला हे सगळ्या तुम्ही मनोजकडे पाठवून द्या. या सगळ्याचे 1 to 1 आन्सर्स मी देतो तुम्हाला. आता तुम्ही कुठल्या भरतीच्या बद्दल बोलत होता? महावितरणमध्ये आज एक 8 महिन्यापूर्वी रिझल्ट लागून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. काय कसं आहे, नोकरीचा विषय म्हणून मी म्हणजे ऑफ हँड काय बोलत नाही. तुम्ही हे सगळे मला प्रश्न एकदा मनोजकडे द्या आणि ते मनोजकडनं मी घेऊन तुम्हाला सगळ्यांना 1 to 1 उत्तर देतो. आय शुड नॉट गो रॉंग, म्हणजे माझ्याकडून चुकीचं काही स्टेटमेंट जाऊ नये, हे माझी प्रामाणिक मत आहे. म्हणजे मी अनेक गोष्टी बोलू शकतो, जेवढ्या गोष्टी मी पूर्वी केल्या, पण ते डायव्हर्सिफाईड आहेत बऱ्याच गोष्टी, म्हणून मला थोडा वेळ द्या तुम्ही त्या बाबतीत. थँक्यू. चालेल. थँक्यू सागर. थँक्यू व्हेरी मच. साहेब तुम्ही बोला. हा नाही, आता म्हणजे असे प्रश्न आहेत. एक अमेरिकेमधलेच एक कल्याण घुले म्हणून आहेत, त्यांचा असा प्रश्न आहे आणि ते इथं राज्याभिषेक सोहळा वगैरे त्यांनी आणि मनोज शिंदेंनी इथं साजरा केला होता. त्यांचं ढोल ताशा पथक आहे, आपली ती परंपरा इथं टिकवण्यासाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की आपला जे गड संवर्धनाचं मोहीम आहे, तर त्या मोहिमेमध्ये आता काय चाललेलं आहे आणि त्यात काय लोकांना सहभाग त्यात घेता येऊ शकतो. हा माझा आवडता विषय आहे, माझा पॅशन आहे. मी थोडक्यात सगळं सांगतो, फार तो वास्ट विषय आहे. तर रायगडला आता संवर्धन जर आपण करायला, म्हणजे कॉन्झर्वेशन आणि रिस्टोरेशन आपलं काम चालू आहे. वी आर डुईंग इट इन अ व्हेरी सायंटिफिक, शास्त्रोक्त पद्धतीने आपलं काम चालू आहे. म्हणजे तुम्ही जर माझा फॉलो रायगड प्राधिकरण जर फॉलो केलं तर ह्या सगळ्या गोष्टी कळतील. म्हणजे आपण ते हत्ती तलावचं संवर्धन केलं, 150 वर्षानंतर पाणी तिथं भरलं आणि एकदम म्हणजे जे शास्त्रोक्त आहे, म्हणजे तुम्हाला चुना घालायचं, बेलफळ घालायचं, सिमेंट लावायचं नाही कुठं. पायऱ्या आम्ही आज काही 1500 पायऱ्या झाल्या, त्याचं ओरिजिनल बसाल्ट वापरला तिथला, किंवा तिथं बेलफळ, सुरकी, चुना, अशा जुन्या पद्धतीने आपण सगळं करवलं. उत्खनन चालू आहे आपल्याकडे. रायगडला 300 भर उत्खनन साइट्स आहेत, त्यातल्या आपण एक्सकॅव्हेशन साइट्स आहेत, त्यातल्या 8-9 ऑलरेडी आपण एक्सकॅव्हेट केलेले आहेत. आणि फार अनेक गोष्टी अशा सापडल्या ज्याच्यावर आपण इतिहास संशोधक, इतिहासाचे अभ्यासक ते आता त्याचा रिसर्चर्स, हिस्टॉरिकल रिसर्च त्याचा अभ्यास करू शकतात. तर आणि ज्या गोष्टी आपल्याला वर्क करता येणार नाहीत ते आपण खाली 88 एकर जमीन संपादित केलेली, तर तिथं होऊ शकतं. म्हणजे वॉर म्युझियम होऊ शकते, शिवाजी महाराजांची वॉरफेअर स्ट्रॅटेजी काय होती, गुरिला वॉरफेअर आपण फिजिकली कसं दाखवू शकतो, त्या सगळ्या गोष्टी आता आपलं काम एकदम युद्ध पातळीवर हे चालू आहे. तो दुसरा प्रश्न जो अति महत्वाचा प्रश्न आहे माझ्या दृष्टिकोनातून, की अनेक शिवभक्तांना इच्छा आहे की आपण काहीतरी सहभाग कसा करू शकतो, आपण कसं म्हणू शकतो. कोणती फिजिकली करू शकते, कोणती मॉनिटरी करत, कोणती 10 रुपये देईल, कोण 10 लाख देईल, कोण 10 कोटी रुपये देईल, पण एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी अ पार्ट ऑफ दॅट मुवमेंट असं. तर मी फोर्थ फेडरेशन प्रस्थापित केलेले. फोर्थ फेडरेशन ज्या गोष्टी गव्हर्नमेंटला करता येत नाहीत ते फोर्थ फेडरेशन करा. आता उदाहरण आपण धरू, कुठले किल्ले आहेत. एक सेंट्रल एएसआयचे 40 किल्ले, स्टेट एएसआयचे 40 किल्ले, मग बाकीचे किल्ले फॉरेस्टकडे असतील किंवा जिल्हा परिषदकडे असतील. तर मी परवा डायरेक्टर जनरल एएसआय आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची माझी
विद्यावती मॅडम म्हणून आहे, त्यांची माझी बोलणं झालं. मी म्हणलं आता तुम्ही किती वर्ष 40 किल्ले तुमच्याकडे किती वर्ष आहेत, तुम्ही काय केले? काहीच करू शकला नाही. आम्ही जर त्याच्यात 3-4 किल्ले करू शकलो तुमच्या गाईडलाईन खाली, मग कोण करू शकतो? एक रायगड डेव्हलपमेंट अथॉरिटी करेल, किंबहुना आता उदाहरण आपण जर मनोज शिंदेना राजगड किल्ला आवडतो, किंवा आपणच नाशिकला आहे तर आपण म्हटलं आपण रामशेष किल्ला घेऊ. निरंजन साहेबांनी रामशेष किल्ला घेतला. आता तुमची टीम आहे तिथं, तर आम्ही जर तुम्हाला गाईडलाईन दिल्या, तो तुमचा किल्ला जो तो स्टेट एएसआय कडे, स्टेट एएसआयचा किल्ला शी आपण फोर्ट फेडरेशननी टाईप केलं आणि फोर्ट फेडरेशन जबाबदारी निरंजन सरांना की तुम्ही तुमच्या टीमनी करा, पण ह्या गाईडलाईन खाली फंडिंग आम्ही जमा करतो. म्हणजे आम्ही म्हणजे फोर्ट फेडरेशन, आणि फंड तुम्हाला आम्ही देऊ शकतो ना करायला, किंवा निरंजन जी काय म्हणत हे पैसे मी फोर्ट फेडरेशन कडे देतो आणि तुम्ही काय ते तिथं करता येते का बघा. असे दोन्हीकडनं करतायत, जेणेकरून अनेक लोकांना ज्यांना किल्ल्यांसाठी मदत करायची आहे, जे आपले 300+ फोर्ट्स आहेत ते फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून करता येईल, जे गव्हर्नमेंट करू शकणार नाही. पण पण फोर्ट फेडरेशन विल डू ऑन द गाईडलाईन्स ऑफ आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तर हा माझा प्लॅन चालू आहे. तो माझ्या अंदाजे ह्या 2 महिन्यातच त्याचं ऍक्च्युअली फंक्शनिंग सुरू होईल. पण फार माझा डिअर विषय आपण याच्यासाठी एकदा मनोज एक वेगळा विषय वेगळा घेतोय. आय कॅन टॉक ऑन आवर्स ऑन दिस सब्जेक्ट. येस येस येस. आणि त्यात मग अमेरिकेतले आपले सगळे मराठी त्यात घेता येतील. बरोबर बरोबर. आता आपलं उदाहरण आता मनोज तुम्हाला माहित पाहिजे आणि सगळ्या टीमला जे आले तिथे सगळ्यात जास्त किल्ले पश्चिम महाराष्ट्रात नाही, नाशिक मध्ये. आणि स्वतः रतनगड किल्ला मी स्वतः चढलोय स्वतः, म्हणजे आणि इतकं ब्युटिफुल आहे. त्या जंगलात जायला लागते. आता तुम्हाला माहित नाही म्हणून आपण सुद्धा आपलं कोल्हापूर बघतो. नाशिक इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सिटीज. नाशिक आणि नाशिक म्हणजे नाशिकच्या आजूबाजूला इगतपुरीला जर गेला तर फारच सुंदर आहे. म्हणजे माय फर्स्ट लव्ह इज मोस्ट प्रॉब्ली नाशिक, नॉट कोल्हापूर नाव. तर म्हणजे अशा ह्या आता 40 किल्ले आहेत इथं ऑलमोस्ट तिथं. त्या किल्ल्यांना कसं सपोर्ट करता येईल त्याला फोर्ट फेडरेशन येणार. फोर्ट फेडरेशन विल डू अ MOU विथ द स्टेट एएसआय किंवा जर फॉरेस्ट असेल विथ द फॉरेस्ट फंडिंग. आज मी मनोज शिंदे आमच्या वडिलांचे खास मित्र आहेत. आज मी मनोजला म्हटलं एक 20 लाख रुपये पाठवून द्या, ते देणार नाही. पण फोर्ट फेडरेशनला मागितलं की त्याला एक एंटिटी होती त्या कामासाठी, तिथं ते मनोजला कामाला जे एक्स्ट्रा पैसे तिथं US मध्ये ते आम्हाला पाठवून देऊ शकतात. अशा पद्धतीने ते फोर्ट फेडरेशन करायला लागले. अँड दॅट इज अ मोस्ट युनिक कन्सेप्ट जो मी आणले, अँड इट विल बी वन ऑफ इट्स काइंड. फार छान होणार आहे. आणि इन द कमिंग डेज आज युथ मध्ये सुद्धा फोर्ट किल्ल्यांच्या बाबतीत फार एक वेगळं क्रेज निर्माण झालेलं आहे. खूप चांगली मुवमेंट चालू झालेली. स्पिरिटच असतं ते. नाशिकचं जसं म्हटलात की म्हणजे उत्तरेमधून महाराष्ट्रात शिरतानाची पहिली मराठी चौकी कुठे होती ती नाशिकला होती. बरोबर. तो त्यांच्या मोगलांच्या इकडे येण्याचा पहिला आघात हा नाशिक सोसायचं पहिले. त्यामुळे नाशिकला इतके किल्ले बरोबर त्या काळात झाले. राजे, थँक्यू सो व्हेरी मच फॉर ऑल द क्वेश्चन. निरंजन सर, तुम्ही थँक्यूच कंक्लूड करा. आज खरोखर तुम्ही इतका वेळ दिला आणि या सगळ्या विषयांवरती, म्हणजे अगदी आरक्षणापासून, विद्यार्थ्यांपासून, नोकरीपासून ते गडकिल्ल्यांच्या आपल्या गौरवशाली परंपरेपर्यंत तुम्ही खूप सविस्तर आणि मोकळेपणाने बोललात. विदाउट एनी इनिव्हेशन्स. माझी परत एकदा सगळ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी मला मन मोकळे प्रश्न केलेत. मी मनोजना एवढंच सांगू इच्छितो की मुलांचे जे प्रश्न आहेत तेवढे मला जरा दिले तर मी सगळ्यांना परत उत्तर सगळ्यांना देतो. दुसरा विषय, मी मराठी USA जो शेवटचा प्रश्न काढला किल्ल्यांच्या बाबतीत संवर्धन जतनाचा, तो माझ्यासाठी फार डिअर आहे. आणि आपण एक वेगळं स्पेशल एक सेशन ठेवू. चालेल. आणि माझी जी कल्पना आहे त्याला मला 1 तासभर लागेल तुम्हाला सांगायला. त्यात मी काय करतो, नुसतं मी एकटे येत नाही, कॉन्झर्वेशन आर्किटेक्टला सुद्धा घेतो बरोबर. चालेल. आणि ते आमचे रायगडचे जे एक्सपर्ट्स बसतात दिल्लीत त्यांना सुद्धा घेतो.
जस्ट टू शेअर. म्हणजे डेफिनेटली नेमकं रायगड काय चालू आहे नेमकं, मी फोटोग्राफ्स तयार ठेवतो, सगळे स्लाइड्स तयार ठेवतो, म्हणजे एक वेगळं चांगलं इंटरॅक्शन होईल. धन्यवाद राजे. मी कल्याण घुले. मी प्रश्न विचारला. विराज तावरेचा मित्र आहे. होय. थँक्यू राजे. थँक्यू. वी विल डू इट. कल्याणजींचं फार मोठं काम आहे रायगडला. हो माहिती आहे मला. नेहमी डोनेट करतात तिथल्या सगळ्या गरीब लोकांच्या, धनगर समाजाच्या साठी. थँक्यू राजे. थँक्यू.